नाही नाही यायला बाहेर चालू आहे आलं का? साप आपल्या शेजारी असं असताना खरं तर भीती वाटते, पण आम्हालाही भीती असते लक्षात. जिथं जास्त भीती असते तिथं लोक मारतात. त्याला लोक मारायला टपले होते लक्षात घ्या. सहसा मिळाला नाही म्हणून हा वाचला, म्हणून आम्ही सापांना वाचवलो असं म्हणत असतो. आणि लोक जेव्हा बोलवतात त्यांनी बघितला तेव्हा ते सापाला वाचलेलं असं सापापासून हात पाय पडतोय तेव्हाच होतोय. आम्हाला जेव्हा बोलवतो ते ह्याला वाचवायला बोलवतात लक्षात घ्या, तेव्हा आम्ही लोकांना वाचवत नाही. आणि म्हणून आम्ही लोकच सापाला वाचवले असं म्हणत असतो लक्षात घ्या. आणि हा साप खरं तर बिळात असेल तर प्रॉब्लेम असतो, एक तर तो सापडेल की नाही सापडला तर लोकांचं नुकसान होऊन आम्ही येऊन चार्ज घेत असतो. दुसरी गोष्ट, इथं आल्यानंतर दुसरा फोन आला तिकडेही आम्हाला लेट होऊ नये असं सांगण्याचा सगळा प्रकार असतोय. भली मोठी फरशी होती आणि त्या खाली तो साप होता लक्षात घ्या. आणि तरीही योगायोगानं आम्ही पाणी सोडलं. लहान बीळ असल्यामुळे एखाद्या 5 मिनिटात बीळ भरल्यानंतर तो बाहेर आला. पाण्यामध्ये जास्त वेळ तग धरू शकत नाही, फणा काढत नाही आहे, नाही तर तुम्हाला दिसलं असतं. तरी मी प्रयत्न करतो. म्हणजे सापाच्या रंगावरती किती तफावत असते तुम्ही बघू शकता. या फण्याखाली मला जवळनं दाखवण्याचा प्रयत्न कर. किती सुंदर निशाण आहे याच्या फण्यावरती तुम्ही बघू शकता. एखादी डिझाईन पेंटिंग केल्यासारखं मी ते दर्शवण्याचा प्रयत्न करतो. असे फार कमी साप रंगानं म्हणजे वेगवेगळी विविधता सापाच्या रंगामध्ये दिसून येते. हे निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल, पेंटिंग म्हणावं लागेल. साधारण 5 वर्ष वयाचा हा साप आरामात सापडला. पुन्हा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अलगद जाऊन त्याला मी पकडलं. तुम्ही म्हणता तेवढा धोकादायक नाही लक्षात घ्या. हे तर आम्ही फरशी करताना सर बाजूला जे होते मदत करणारे त्यांना वाटत होतं का उडूनच चालेल. असं असलं असतं तर शेतात गेलेले सगळे लोक तिथं प्रेतं पडली असती लक्षात घ्या. कुणी वाचून आलं नसतं. आम्ही हा नक्की विचार करावा. आपल्या गल्ली गावात साप चावून किती लोक मेले आणि लोकांनी किती साप मारले देव म्हणून, हे पण आम्ही नक्की विचार करावा. नाहीतर सापाची भीती दूर होणार नाही. या सर्वांचे आभार. त्यांनी न मरता मला बोलवले आणि प्रयत्न करून तो सापडला. धन्यवाद.